नमस्कार मंडळी, लर्न विथ चेतना चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आहे सेकंड मॉड्यूल मधला आजचा लास्ट व्हिडिओ. आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या सर्वात जवळचा देखील, कारण हा प्रवास मी स्वतः देखील करत आहे. यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत. तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय तो देखील त्याच यूट्यूब स्ट्रॅटेजीने मी बनवलेला आहे आणि आतापर्यंत जे सगळे व्हिडिओज मी बनवले आहे आणि माझं चॅनल जे मी 0 वरून इथपर्यंत ग्रो केलं आहे ते मी या स्ट्रॅटेजीने केलं आहे. बरेच लोक यूट्यूब सुरू करतात, काही दिवस व्हिडिओज टाकतात, शॉर्ट्स टाकतात, चॅनलला सबस्क्रायबर्स नाही आले, व्ह्यूज नाही आले की बंद करतात. लक्षात ठेवा, इंस्टाग्रामचा गेम आणि यूट्यूबचा गेम कम्प्लीट वेगळा आहे आणि हाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. चला सुरू करूयात. आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण समजावून घेऊयात. यूट्यूब व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्स यामध्ये खूप जास्त अंतर आहे. इंस्टाग्रामचं तुम्ही एखादं रील टाकलं की त्याचं आयुष्य 1-2 ते 4 दिवस इतकंच असतं, पण यूट्यूब व्हिडिओचं तसं नसतं. तुम्ही एका टॉपिकवर व्हिडिओ टाकला की तो वर्षानुवर्ष त्या यूट्यूबवर राहणार आहे. यूट्यूबवर एक चांगला व्हिडिओ वर्षानुवर्ष व्ह्यूज मिळवत राहतो, कारण यूट्यूब हे गुगलसारखंच एक सर्च इंजिन आहे. याच्यावर लोक शोधत येतात आणि तुमचा व्हिडिओ पाहिला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर यूट्यूबवर गेलात, सर्च केलं डिजिटल मार्केटिंग मराठी की माझा व्हिडिओ दिसतो आणि हा व्हिडिओ वर्षानुवर्ष तसाच राहणार आहे आपल्या मराठी ऑडियन्ससाठी. ही आहे यूट्यूब सर्च इंजिनची पॉवर. हा यूट्यूबचा सर्वात मोठा फायदा आहे. तुम्ही एकदा मेहनत घेता आणि ती मेहनत वर्षानुवर्ष तशीच राहते आणि तुम्हाला रिवॉर्ड देखील देते. यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी 3 पिलर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट पिलर तुमचं टायटल आणि थंबनेल. हे तुमच्या व्हिडिओचं दार आहे. दार बघून लोक ठरवणार आहेत तुमचा व्हिडिओ बघायचा की स्किप करायचा. चांगलं टायटल कसं बनवायचं, क्युरिओसिटी जनरेट करा. असे क्वेश्चन्स विचारा तुमच्या थंबनेलमध्ये की जे लोक सर्च करत आहेत ॲक्टिव्हली. प्लस कीवर्ड्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी डिजिटल मार्केटिंग रिलेटेड कॉन्टेंट बनवते तर मला मेटा ॲड्स, गुगल ॲड्स किंवा SEO ॲड्स कशा रन करायच्या मराठीमध्ये, या गोष्टी थंबनेलमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि एक बोनस टिप, शक्य असेल तिकडे नंबर्स वापरा. फॉर एक्झाम्पल, या 3 चुका मार्केटिंग करताना टाळा. या 3 स्टेप्स तुम्हाला हे अचीव करायला हेल्प करतील. जेव्हा पण तुम्ही नंबर्स यूज करता, लोकांचे तुमचा व्हिडिओ बघण्याचे चान्सेस दुप्पट होतात. आता सेकंड आणि इम्पॉर्टंट गोष्ट, थंबनेल कसं बनवायचं. मेक शुअर थंबनेल बनवताना तुमचा चेहरा नीट विजिबल असेल, प्रॉपर इमोशन्स सोबत, मोठं ठळक टेक्स्ट जे मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर देखील विजिबल असेल. आणि लक्षात ठेवा, थंबनेलमध्ये जास्त गर्दी नकोय. एक क्लिअर मेसेज, एक क्लिअर फोटो हा तुम्हाला जास्त रिझल्ट देणार आहे. पिलर 2, पहिले 30 सेकंडचं रिटेन्शन. मेक शुअर फर्स्ट मिनिटमध्ये किंवा फर्स्ट 30 सेकंडमध्ये तुम्ही क्लिअरली लोकांना सांगताय की या व्हिडिओमध्ये त्यांना काय मिळणार आहे, कोणता प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, किंवा एखादं प्रॉमिस की हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही या गोष्टीमध्ये मास्टर झाले असाल किंवा ही गोष्ट तुम्हाला पूर्ण समजली असेल. या प्रॉमिसमुळे लोक एंडपर्यंत तुमचा व्हिडिओ बघणार आहे. पिलर 3, कन्सिस्टन्सी आणि निशे. मेक शुअर की तुमचा निशे क्लिअर आहे. जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज टाकताय, एका आठवड्यात तुम्ही डिजिटल मार्केटिंगवर बोलताय, नेक्स्ट आठवड्याला तुम्ही रेसिपीज टाकताय, त्याच्यानंतरच्या आठवड्यात तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग टाकताय, लक्षात ठेवा यामुळे यूट्यूबचं अल्गोरिदम कन्फ्यूज होतं की नक्की तुमचा व्हिडिओ कोणत्या लोकांना दाखवायचा आहे, तुमचा नक्की ऑडियन्स कोणता आहे. आणि यूट्यूब अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पुश करणं कमी करतं. त्यामुळे एक क्लिअर निशे ठेवा आणि त्यावर कन्सिस्टंटली अपलोड करा. कन्सिस्टन्सी म्हणजे आठवड्यातून एक व्हिडिओ देखील यूट्यूबवर सफिशियंट आहे, पण तो कन्सिस्टंट असायला हवा. पार्ट 3, कीवर्ड रिसर्च. कसं समजायचं नक्की लोकांना काय हवंय, नक्की लोक काय सर्च करताय. थांबा सांगते. कीवर्ड रिसर्च म्हणजे नक्की तुमचा ऑडियन्स कोणत्या टर्म्स सर्च करतो हे शोधणं. स्टेप 1, यूट्यूबच्या सर्च बारमध्ये जाऊन तुमचा निशे टाईप करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल, डिजिटल मार्केटिंग. तुम्ही जसंच डिजिटल मार्केटिंग टाईप कराल, तुम्ही बघाल त्यापुढे डिजिटल मार्केटिंग कोर्स इन मराठी, डिजिटल मार्केटिंग स्किल्स, डिजिटल मार्केटिंग जॉब असे तुम्हाला रिझल्ट्स दिसायला सुरुवात होती. हे रिझल्ट म्हणजे सजेशन लोक जास्त सर्च करत आहेत म्हणून ते दिसत आहेत. सो ते सजेशन्सचे टॉपिक हे तुमचं गाईडलाईन्स आहेत. तुम्ही ते सजेशन्समधले टॉपिक तुमच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी वापरू शकता. स्टेप 2, कॉम्पिटिटर ॲनालिसिस.
तुमच्या निशेमधले इतर कंटेंट क्रिएटर कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओज बनवत आहेत, कोणत्या व्हिडिओजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, याच्यावरून तुम्ही टॉपिक्सच्या आयडियाज घेऊ शकता. लक्षात ठेवा, कधीच कोणाचा कॉन्टेंट आपल्याला कॉपी नाही करायचा आहे, पण हां, टॉपिक्सचे इन्स्पिरेशन्स तुम्ही नक्की घेऊ शकता. स्टेप 3, तुमच्या ऑडियन्सच्या प्रश्नांविषयी ब्रेनस्टॉर्मिंग करा. फॉर एक्झाम्पल, डिजिटल मार्केटिंग हा माझा निशा आहे. माझ्या ऑडियन्सला सगळ्यात जास्त कोणते प्रश्न सध्या पडत असतील? फॉर एक्झाम्पल, डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी करायची, डिजिटल मार्केटिंगचे स्किल्स कुठे शिकायचे, डिजिटल मार्केटिंगचे सध्या काय स्कोप आहे, डिजिटल मार्केटिंग वापरून मी माझा बिझनेस कसा ग्रो करू शकतो, हे सध्या रिअल क्वेश्चन्स आहे. जर मी या अराउंड व्हिडिओज बनवले तर लोकांचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणारच आहे, प्लस माझे व्हिडिओज देखील चांगले परफॉर्म करणार आहे. आता एक रिअल एक्झाम्पल बघू. एका चॅनलची ग्रोथ नक्की कशी होते, कोणत्या गोष्टी आधी कन्सिडर करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. एक रिअल उदाहरण सांगते, जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे आणि स्वतःसाठी फॉलो देखील. जेव्हा मी लर्न विथ चेतनाचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं तेव्हा मी 0पासून सुरुवात केली होती आणि माझं क्लिअरली ठरलं होतं की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये मला 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पार करायचा आहे. मग त्यासाठी मी कोणत्या गोष्टी केल्या? एक, माझा निश्चय क्लिअर होता. डिजिटल मार्केटिंग, फक्त डिजिटल मार्केटिंग, तेही मराठीमध्ये. कोणताही रँडम कंटेंट मी माझ्या पेजवर टाकणार नाही, माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार नाही, हे माझं आधीपासून ठरलं होतं. 2, यूट्यूबसाठी देखील आणि इंस्टाग्रामसाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक रीलमध्ये मला लोकांना काही ना काही व्हॅल्यू द्यायचे आहे. मला त्यांना रिझन्स द्यायचे आहेत, त्यांनी मला का फॉलो करावं, माझे रील्स का शेअर करायचे, का सेव्ह करायचे, ही व्हॅल्यू त्यांना देण्याच्या दृष्टीने मी माझा कॉन्टेंट लिहायला सुरुवात केली. 3, कन्सिस्टन्सी ठेवली. बऱ्याच वेळा आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आणि आपण लगेच डिमोटिवेट होऊन गोष्टी सोडून देतो आणि तिकडेच आपण सर्वात मोठी चूक करतो. सो थोडासा रिझल्ट डिले झाला, अपेक्षित रिझल्ट आला नाही म्हणून गिवअप करायचं नाही. कन्सिस्टन्सी तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खूप चांगला रिवॉर्ड देणार आहे. मी जेव्हा इंस्टाग्राम सुरू केलं, पहिल्या महिन्यात ग्रोथ अपेक्षित अशी नव्हती, पण सेकंड मंथपासून मी जो पहिल्या महिन्यात टाकलेला कॉन्टेंट होता तो मी ॲनलाइज केला की नक्की काय चुकतं आहे, नक्की कोणता कॉन्टेंट वर्क करतो आहे, कोणत्या कॉन्टेंट ऑडियन्सला जास्त आवडतं आहे, कोणत्या कॉन्टेंटवर जास्त कमेंट्स, शेअर्स, सेव्हज येतात. त्यावरून मी माझे कॉन्टेंट पिले डिसाईड केले आणि त्याचाच उपयोग मी माझ्या यूट्यूब चॅनलला देखील केला. त्याचाच रिझल्ट म्हणजे इंस्टाग्रामचे सध्या आपले 12,000 फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर 6.5 सबस्क्रायबरची फॅमिली आपण फक्त 15 ते 20 दिवसात करू शकलोय. यातून शिकायची गोष्ट एकच आहे, ग्रोथ ही ओव्हरनाईट होत नाही. ग्रोथसाठी आपल्याला लागते ती स्ट्रॅटेजी आणि कन्सिस्टन्सी. या दोन्हीची जोड असली की ग्रोथ दिसायला सुरुवात होते. आता इम्पॉर्टंट पार्ट 5, तुमच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर तुमच्या बिझनेसचं एक यूट्यूब चॅनल ओपन करा, तुमच्या निशे स्पेसिफिक वालं, आणि त्यावर तुम्ही तुमच्या कस्टमर्सना पडणारे प्रश्न, त्यांचे असलेल्या समस्या, त्यांचे असलेले कन्सर्न्स याच्यावर आठवड्यातून एकच व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. हे व्हिडिओज तुमची क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश तर करेलच, प्लस ती वर्षानुवर्ष मेंटेन देखील ठेवेल. 2, जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब मार्केटिंग शिकायची असेल तर यूट्यूब SEO आणि कीवर्ड रिसर्च हे खूप इम्पॉर्टंट स्किल्स आहे. प्रत्येक क्लायंटला या गोष्टींची गरज लागते. सो मेक शुअर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचा तुम्ही कीवर्ड रिसर्च करून ठेवताय आणि एक छोटंसं यूट्यूब चॅनल काढून त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. 3, जर तुम्ही फ्रीलान्सर्स असाल तर मेक शुअर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यूट्यूब स्ट्रॅटेजी हा वाला पार्ट ॲड करत आहात. आजकाल बरेच बिझनेसेस, बरेच कॉन्टेंट क्रिएटर्सना यूट्यूबवर यायचं आहे, यूट्यूबवर ग्रो करायचं आहे, पण ते कसं करायचं, कोणत्या गोष्टी टाळायच्या याच्याबद्दल जास्त माहिती नसते आणि हीच तुमची संधी देखील आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो यूट्यूब आणि इंस्टाग्राम कॉन्टेंटमधला सर्वात मोठा फरक, यूट्यूबचं सर्च इंजिन वर्सेस इंस्टाग्रामचं क्विक कन्झम्पशन. 2, यूट्यूब ग्रोथच्या 3 पिलर स्ट्रॅटेजी, थंबनेल, टायटल, रिटेन्शन आणि कन्सिस्टन्सी. 3, कीवर्ड रिसर्च कसा करायचा. 4, मी माझ्या चॅनलची ग्रोथ कशी केली, कोणते फॅक्टर्स मी स्टार्टिंगपासून फॉलो केले होते. आणि हा होता आपला मॉड्यूल 2चा शेवटचा व्हिडिओ. मॉड्यूल 2मध्ये आपण शिकलो सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, कंटेंट मार्केटिंग, इंस्टाग्राम अल्गोरिदम आणि आज यूट्यूब ग्रोथ.
पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत गुगल नक्की वर्क कसं करतं, गुगल बिझनेस, गुगल ॲड्स, गुगल माय बिझनेस अकाउंट कसं सेटअप करायचं, हे सगळं आपण आपल्या 3rd मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत. सो आता या पुढचे व्हिडिओज प्लीज मिस करू नका. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, प्लेलिस्ट मिस करू नका. भेटूया पुढच्या मॉड्यूलमध्ये.